राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे राम जय राम कृष्ण जय हरे जय राम हरि 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 जय 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 राम जय 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 राम जय 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हो करकटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हो करकटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासी पीतांबर तुळसी हार गळा कासी पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान हो तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मने विराजितो तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासी पीतांबर तुळसी हार गळा कासी पीतांबर हो आवडे निरंतर हेची ध्यान हो तुळसी हार गळा कासे पितांबर हो तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची हार तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख पाहिला श्रीमुख आवडी तुझ्या हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुझ्या हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम हरी जय राम हरी जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी पाहता लोचनी सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने झाले वो साधने हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व
रामकृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम झाले राम राजे काय उणे आमासी काय उणे आमासी हरे राम राजे काय उणे आमासी काय उणे आमासी झाले राम राज काय उणे आमासी काय उणे आमासी हरे राम राजे काय उणे आमासी काय उणे आमासी हे धरणे धरे पिके गाई ओळल्या म्हशी धरणी धरे पिके गाई ओढल्या म्हशी हे धरणे धरे पिके गाई ओळल्या म्हशी धरणी धरे पिके गाई ओढल्या म्हशी हे राम वेळो वेळा आम्ही गावो गे आम्ही गावो गे राम वेळो वेळा आम्ही गावो गे आम्ही गावो गे हे राम वेळो वेळा आम्ही गावो गे आम्ही गावो गे राम वेळो वेळा आम्ही गावो गे आम्ही गावो गे हे दलिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता जीविता गे बाई हे दलिता कांडिता जीविता गे बाई दलिता कांडिता जीविता गे बाई हे राम वेळो वेळा आम्ही गावोविये आम्ही गावोविये राम वेळो वेळा आम्ही गावोविये आम्ही गावोविये राम वेळो वेळा आम्ही गावू ओविये आम्ही गावू ओविये राम वेळो वेळा आम्ही गावू ओविये आम्ही गावू ओविये हे स्वप्नीचे हे दुःख कोणी न देखे डोळा कोणी न देखे डोळा ते दुःख कोणी न देखे डोळा कोणी न देखे डोळा हे नामाच्या गजरे पय सुटते काही काळा नामाच्या गजरे कळी काळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा हे राम वेळो वेळा आम्ही गावोविये आम्ही गावोविये राम वेळो वेळा आम्ही गावोविये आम्ही गावोविये राम वेळो वेळा आम्ही गावो वेळ वेळा गावो राम वेळो वेळा आम्ही गावो वेळ वेळा गावो हे दलिता कांडिता जीविता गे बाई हे दलिता कांडिता जीविता गे बाई हे राम वेळो वेळा आम्ही गावोविये आम्ही गावोविये राम वेळो वेळा आम्ही गावोविये आम्ही गावोविये राम 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 वेळो वेळा आम्ही गावो आम्ही गावो हे तुका म्हणे राम सुखे दिले आपुले सुख दिले आपुले राम सुख दिले आपुले सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले सुख दिले आपुले कामने रामे सुख दिले आपुले सुख दिले आपुले हे तया गर्भवासी ने जाणे खुंटले हे तया गर्भवासी जाणे ने खुंटले हे राम वेळो वेळा आम्ही गावोविये आम्ही गावोविये राम वेळो वेळा आम्ही गावोविये आम्ही गावोविये राम वेळो वेळा
वितागे बाई हे राम वेळोवेळा आम्ही गावो बिये आम्ही गावो बिये राम वेळोवेळा आम्ही गावो बिये आम्ही गावो बिये राम वेळोवेळा आम्ही गावो बिये, आम्ही गावो बिये. राम वेळोवेळा आम्ही गावो बिये, आम्ही गावो बिये. हो बारक माये बारक माये, जय जय हो बारक माये बारक माये, हो बारक माये बारक माये, हो बारक माये हो बारक माये बारक माये, हो बारक माये बारक माये, हो बारक माये हो बारक माये झाले रामराज्य काय उने आम्हासी झाले रामराज्य काय उने आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये दळिता कांडिता जीविता गे बाई स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळिकाला राम वेळोवेळा आम्ही गावो विये दळिता कांडिता जीविता गे बाई तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा आम्ही गावोविये दळिता कांडिता जीविता गे बाई विठाल 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 झाले रामराज्य काय उडे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गावोविये दळिता कांडिता जीविता गे बाई ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतापतये नमः योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांस्तहस्तचरणश्रवणत्वगाधीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं व्रजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू तेरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये, दळिता कांडिता जीविता गे बाई. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, असंख्य गुणनिलय परमानंद कंद सिंधू मूर्ती, भक्त वांछा भक्त वांछित कल्पतरू, भक्त वत्सल भक्त शरणागत वत्सल, श्री पंढरीश परमात्म्याची असणारे एक निस्सीम भक्त, वैराग्य राग रसिक, कली पावन अवतार, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा सुंदर अशा प्रकारचा 4 चरणाचा भगवान राघवेंद्र परमात्मा राजसिंहासनावर आरूढ झाल्यानंतर या पृथ्वीला काय आनंद झाला, कोणते कोणते प्रदेश या ठिकाणी सुखी झाले याचा असणारा या ठिकाणी निरूपण करणारा हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. दशरथ नंदन राघवेंद्र परमात्मा भगवान राम प्रभूंच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पवित्र भूमीमध्ये महर्षी अगस्त्य ऋषी, अगस्त्य बंधू महामती ऋषी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पवित्र भूमीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या परम पावन आणि पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये त्यांच्याच आशीर्वादाने पुरातन काळापासून चालू असलेला हा श्री रामनवमीच्या निमित्ताने भगवान राघवेंद्र परमात्म्याचा जन्म उत्सव आज या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठल चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकमक्षरम पुंसा महापातक नाशनम. अशी भगवान राघवेंद्र परमात्म्याने ज्या भूमीमध्ये निवास केला अशा पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये सद्गुरू यशवंत बाबांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि म्हणून या प्रवरा मातेच्या काठावर वसलेलं हे पुण्यक्षेत्र श्री क्षेत्र राममाळ प्रति अयोध्या या असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये आपण भगवान परमात्म्याची असणारी सुंदर अशा प्रकारची असणारी गाथा आपण श्रवण करणार आहोत. लक्षपूर्वक ऐका. आज सप्ताहातील असणारा 5वा दिवस आहे. गतवर्षी याच 5व्या दिवशी आपण भगवान परमात्म्याचा असणारा या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा केला आणि म्हणून मंदिर आणि भगवान परमात्म्याचा असणारा वर्धापन दिन आज आहे आणि तदनिमित्ताने ही सेवा संपन्न होत आहे. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज माझ्यासमोर या ठिकाणी एवढे विद्वान असणारे लोक बसलेले आहे. माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे गुरुवर्य, आपल्या गावचं असणारं भूषण असे असणारी एज्झड देशमुख सर माझ्यासमोर बसलेले आहे. हो, त्याचप्रमाणे 4 वेदमूर्ती माझ्यासमोर बसलेल्या आहे. लक्षपूर्वक ऐका, 4 वेदच ब्राह्मणाच्या रूपाने माझ्यासमोर बसलेले आहे. त्यांच्या चरणी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे गुरुवर्य असणारे या ठिकाणी हरिभक्तीपरायण बालचंद्र महाराज वाकचौरे हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी आपण ज्यांच्या हाताने हा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा केला असे माझ्यावर नितांत प्रेम असणारे गुरुवर्य सुरेशजी महाराज या ठिकाणी विद्यमान आहे. त्याचप्रमाणे परमपूज्य योगी केशव बाबा ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे तेही या ठिकाणी विद्यमान आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण ज्यांचं माझ्यावर नितांत असणारं प्रेम आहे असे गुरुवर्य निवृत्तीजी महाराज देशमुख इंदोरीकर, मनोहर बाबा भोर यांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून सर्व असणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणी इंद्रो वादी मृदंग अशा प्रकारचा मृदंग यांच्या असणाऱ्या हातातून वाजत आहे असे ज्ञानदादा. आणि इकडे सुंदर अशा प्रकारे गायन करणारे राग करतारू अर्जुन. लक्षपूर्वक आहे का, त्यांचं नाव इंद्रभानजी महाराज आहे हे ध्यानामध्ये घ्या. इंद्रभानजी
लक्षपूर्वक ऐका, ज्यांच्या नावामध्येच इंद्र आहे, इंद्र पण सामान्य नव्हते, खूप सुंदर गायन करणारे होते. हे भान ठेवा, म्हणून त्यांचं नाव इंद्रभानजी महाराज आहे. असं गायन करणारे इंद्रभानजी महाराज. आणि माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, आमचे परमस्नेही भिन्न हृदय असणारे नितीनजी महाराज देशमुख, आमचे असणारे लंगोटी मित्र या ठिकाणी रवींद्रजी महाराज गुंजाळ, गुरुनाथजी महाराज देशमुख, सर्व असणारे या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे आमचे राजेंद्र महाराज देशमुख, काशीनाथजी महाराज वाघ, सर्व असणारे या ठिकाणी वारकरी मंडळ, सर्वांना अभिवादन करतो. वेळ खूप झालेला आहे, मला खूप काय बोलायचं आहे. विठ्ठल खरं तर ही असणारी राममळाची भूमी खूप पवित्र आहे. लक्षपूर्वक ऐका, आदि कवी असणाऱ्या वाल्मिकी ऋषींनी या भूमीचं वर्णन केलं. ही भूमी म्हणजे सामान्य नाही. लक्षपूर्वक ऐका, भगवान राघवेंद्र परमात्मा या भूमीमध्ये राहिले. ही सामान्य भूमी आहे का? अशी पवित्र असणारी भूमी, ज्या भूमीनं जगाच्या बापाला आनंद दिला, सामान्य गोष्ट आहे का? ज्या परमात्म्याच्या बाबतीत म्हटलं जातं, सच्चिदानंद रूपाय विश्व प्रत्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जगाला आनंदित करणारा, जगाला प्रकाशित करणारा असा परमात्मा आहे तो भगवान राम विक्रमान धर्म. ज्या रामप्रभूंनी धर्माची स्थापना करण्यासाठी हा अवतार धारण केला होता. भगवान परमात्मा साक्षात धर्माची मूर्ती होती. साक्षात धर्मच होता भगवान परमात्मा. आणि म्हणून तर महाराजांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुसरा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. साक्षात धर्माची मूर्ती म्हणजे भगवान परमात्मा आहे. असा असणारा भगवान परमात्मा धर्म स्थापना करण्यासाठी अवतार घेतला होता भगवंताने. लक्षपूर्वक ऐका, म्हणून अभंग जो सेवेकरता घेतलेला आहे ना, राम राज्य आलं कधी याचं आपल्याला निरूपण करायचं आहे. लक्षपूर्वक ऐका, रावणाला मारल्याशिवाय राम राज्य येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला पहिल्यांदा रावण मारायचा आहे. विठ्ठल विठ्ठल पापाचार होतो. ज्या वेळेला या सृष्टीवर पाप होतं त्यावेळेला पृथ्वी मातेला सहन होत नाही. आणि हीच पृथ्वीरूपी असणारी माता भगवंताजवळ जाते, परमात्म्याला विनंती करते. लक्षपूर्वक ऐका, आणि म्हणून ज्या वेळेला पाप होतं त्यावेळेला भगवान परमात्मा सर्व देवांना सांगतात, ऐका, काळजी करू नका, पापाचार वाढलेला आहे, त्या पापाला संपवण्यासाठी मी अवतार घेणार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षा भया अवतार घेसी, आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना. धर्म रक्षा भया अवतार घेसी, आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी वया अवतार घेसी आपुल्या पाळेसी भक्त जना. जब जब होई धर्म की हानी, बाढ़ई असुर देह अभिमानी. तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हारही कृपा निधी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होती ना, त्यावेळेला भगवंत अवतार धारण करत असतो सज्जन. लक्षपूर्वक ऐका, परमात्म्याचा अवतार का होतो, भगवंत का आले 14 वर्ष वनवासासाठी. लक्षपूर्वक ऐका, कोणी देवाला विचारलं, देवा आम्ही तर असं ऐकलं तुझ्या बाबतीमध्ये तू निराकार आहे, निर्गुण आहे. भगवंताने उत्तर दिलं, ऐका, ना मैं निराकार हूँ ना मैं तदाकार हूँ, भक्तों की भावना से मैं साकार हूँ.
अरे भक्ताची भावना जशी तयार होते ना तसा परमात्मा प्रगट होत असतो बरं का. तसा परमात्मा अवताराला येत असतो. हा जो रावण होता ना, रावण आणि कुंभकर्ण आणि बिभीषण या तिघांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर रावणाला म्हणतात वरम ब्रोही, माग रावणा तुला काय पाहिजे ते माग. आता लक्षपूर्वक ऐका, रावण काय म्हणतो, हम काहू के मारही न मारे. भगवान त्या ब्रह्मदेवाला म्हणतो हम काहू के मारही न मारे. अरे आम्हाला कोणीच मारलं नाही पाहिजे, पण आम्ही दुसऱ्याला मारलं पाहिजे. याला म्हणतात रावण. विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य सर बसलेले आहे समोर, ते नेहमी सांगत असतात त्या काळामध्ये एकच रावण होऊन गेला. पण आता कलियुगामध्ये एवढे रावण झाले. कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ. आज हर घर में रावण बैठा, इतने राममय कहा से लावू. साधू संतांना त्रास देणारे रावण आता गली गलीच झाले. ऋषीमुनींना त्रास देणारे रावण गली गली झाले. त्यावेळेला एकच रावण होता, हे ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून ज्या वेळेला रावणाने मागितलं त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, ऐक, अरे जो जन्माला आलेला आहे त्याला मारावं लागतं. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच. कोई फूल ना बाग में ऐसा खिला, खिल के न जिसे मुरझना पड़ा. विधि का विधान रहा, जिसे आना पड़ा उसे जाना पड़ा. अरे जो जन्माला आलेला आहे त्याला जावं लागत असतं दादा. अरे मारावं लागणार आहे. देहस्तिमा सुरुदिरे भीमती त्यजत्वम, जाया सुतादेषु सदा ममता विमुंचम. पश्चानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम, वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठः. जो जन्माला आला त्याला जावं लागणार आहे रावणा, प्रत्येकाला मारावं लागणार आहे, दुसरं काहीतरी माग. त्यावेळेला रावण म्हणतो बरं जाऊ द्या, मला माणसाकून आणि वानराकून मरण पाहिजे. कोणाकून मागितलं? मानव आणि वानर. खूप गंभीर आहे विषय, वानर आणि मानव. तथास्तु म्हटले. लक्षपूर्वक ऐका, समाजातला जर रावण संपवायचा असेल ना तर एक तर वानर संपू शकतो किंवा मानव संपू शकतो. भगवान परमात्मा मानव बनून आले. विप्रधेनु सुर संत हित लीन मनुज अवतार. रामायणामध्ये तुळशीदासजी महाराज म्हणतात भगवान परमात्म्याने मनुष्य शरीर धारण केलं होतं. परमात्मा मनुष्य बनून आले. लक्षपूर्वक ऐका. आणि वानराचे स्वामी झाले. आता कोण वानर आणि कोण मानव आणि कोण रावण हे ध्यानामध्ये घ्या. रावण कोण आहे? रावण हे कामवृत्तीचं नाव आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि या कामवृत्ती रावणाला जर मारायचं असेल ना तर वानर म्हणजे काय तर मन. माणसाचं मनच वानर आहे. आणि मन एव मनुष्यानाम कर्म बंधन मोक्षयो. मन रूपी वानर ज्या मानवाने आपल्या ताब्यात ठेवलं ना तोच कामरूपी रावण मारू शकतो. विठ्ठल विठ्ठल या कामाने चांगल्या चांगल्याची वाट लावली बरं का. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा. ब्रह्माचा मातेरा केला, ब्रह्माचा मातेरा केला, ब्रह्माचा मातेरा केला, ब्रह्माचा मातेरा. चंद्रसी दरारा, चंद्रसी दरारा, चंद्रसी दरारा, चंद्रसी दरारा. यडका 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 मदान केवळ पंचानन. यडका मदान केवळ पंचानन. यडका मदान केवळ पंचानन. यडका मदान केवळ पंचानन. धडक मारली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. येडका मदन तो केवळ पंचांगन. चांगल्या चांगल्याला संपवलं बरं का या कामाने. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका. हा रावण होता ना, या रावणाला जर मारायचं असेल कामरूपी रावणाला तर मनरूपी वानरावर विजय मिळवा, तेव्हाच तुम्ही कामरूपी रावण माराल बरं का. कबीरदासजी महाराज एका दोह्यामध्ये म्हणतात एक अचंबा हमने देखा बंदर दुहे गाय. काय म्हणतात कबीरदासजी? एक अचंबा हमने देखा बंदर दुहे गाय. दूध दूध तो सब पिये खाली बनारस घी जाय. कळलं का कोणाला? माकड कधी गाय दुहील का?
माकड कधी गाय दुहेल का? तर कबीरदासजी म्हणतात माकड गाय दुहत होतं, मी पाहिलं, दूध पिलं, लक्षपूर्वक ऐका. हा, आणि मग शेवट बनारसला घी गेलं. लक्षपूर्वक ऐका, मोठा मार्मिक अर्थ आहे. बंदर दुहे गाय, एक अचंबा हमने देखा. बंदर दुहे गाय, गाय बंदर माकड गाय दुहत आहे. कोणतं गाय? इंद्रिय रूपी असणारं गाय, गोनाम इंद्रिय. आणि त्या गायीचं दोहन कोण करत आहे? माकड. माकड म्हणजे मन. हे मन आहे ना, इंद्रियाचं दोहन करतं. शरीर क्षीण होतं. शरीर क्षीण झाल्यानंतर माणूस म्हणतो आता काशीला गेलं पाहिजे. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम रुद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम भज गोविंदम गोविंदम तू मूढमते. अशी अवस्था होती बरं का शेवटच्या काळामध्ये. आणि म्हणून या मनरूपी असणाऱ्या वानरावर विजय मिळवणाराच कामाला मारू शकतो. हे ध्यानामध्ये घ्या. आता दोन गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगतो आणि पुढे जातो. एका बाजूला आहे दशानन, एका बाजूला दशानन आहे आणि एका बाजूला आहे दशरथ. रामाचा जन्म कुठे होतो आणि कामाचा जन्म कुठे होतो ते तुम्हाला सांगतो. एका बाजूला आहे दशमुख. दशमुख कोण आहे? रावण. ज्याने आपले 10ही मुख इंद्रियाचं सुख भोगण्यासाठी मोकळे सोडलेले आहे ना, त्याला म्हणतात रावण. लक्षपूर्वक ऐका, तिथे कामाचा असणारा त्या ठिकाणी वास आहे, तिथे कामाची उत्पत्ती आहे. आता दुसरी गोष्ट ऐका, दशरथ, ज्यांनी 10 इंद्रियाचा रथ बनवलेला आहे आणि आपल्या हातामध्ये लगाम ठेवलेला आहे, त्यांना म्हटलं जातं दशरथ. ज्याने इंद्रियाचा लगाम आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे, इंद्रियाचा निग्रह केलेला आहे, त्याचं नाव दशरथ आहे. लक्षपूर्वक ऐका, जिथे इंद्रियाचा निग्रह आहे ना, त्या ठिकाणी त्या रथावर राम परमात्मा आरूढ होतात. लक्षपूर्वक ऐका, जिथे दशरथ आहे ना तिथे राम आहे आणि जिथे दशानन आहे ना तिथे काम आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अशा रावणाला मारण्यासाठी भगवान परमात्मा अवताराला आले होते अयोध्या नगरीमध्ये. असे भगवान परमात्मा अवताराला आलेले होते. भगवान परमात्मा लहानचे मोठे झाले, कथा आपल्याला माहीत आहे. काही मातेनं भगवंताला 14 वर्षाचा वनवास दिला. वनवास पण कसा दिला? वल्कल वस्त्र घालून वनामध्ये जायचं. काच कैकेयीनं 14 वर्षाचा वनवास दिला. लक्षपूर्वक ऐका, कैकेयीनं जर रामाला 14 वर्षाचा वनवास दिला नसता तर या राममळाच्या भूमीवर राम आले असते का? अरे 14 वर्षाचा वनवास कैकेयीनं का दिला भगवंताला? 14 ठिकाणी देहाच्या असणारा, या देहामध्ये 14 ठिकाणी कामाचा वास आहे. 10 इंद्रिय म्हटलं जातं, मन बुद्धी चित्त अहंकार, या ठिकाणी कामाचा वास आहे. कैकेयीने विचार केला 14 वर्षाचा वनवास भगवंताला द्यावा लागेल, तेव्हा काम मरेल आणि जेव्हा काम मरेल तेव्हाच रावणाला मारता येईल. म्हणून 14 वर्षाचा वनवास कैकेयीने भगवंताला दिला होता. असे असणारे परमात्मा वनवासामध्ये आले. कथा आपल्याला माहीत आहे. ते भगवान परमात्मा ज्या वेळेला या असणाऱ्या नगरीमध्ये फिरत होते ना, या दंडकारण्यामध्ये फिरायला लागले. आणि दंडकारण्यामध्ये येत असताना भगवान परमात्मा या दंडकारण्यातून इकडे येत असताना पुढे भगवान परमात्मा ज्या वेळेला पंचवटीला आले तिथे शूर्पणखा भेटली. कोण भेटली? शूर्पणखा. आणि ती शूर्पणखा भेटल्यानंतर भगवान परमात्म्याजवळ आली. तुम सम पुरुष मो सम नारी. अरे देवा, ती असणारी शूर्पणखा भगवंताला म्हणती, ऐक, अरे विधात्याने आपला जोड बनवलेला आहे. रामायण काय शिकवतं मला तुम्हाला सांगायचं आहे. भगवान परमात्म्याला म्हणती की माझ्यासारखी असणारी नारी आणि तुझ्यासारखा असणारा पुरुष आहे ना, हा जोडा ब्रह्मदेवाने बनवलेला आहे. भगवान परमात्मा म्हणायला लागले, इकडे ब्रह्मदेवावर म्हणायला लागला, बाबा असा जोडा मी कधी बनवला होता? ही तर म्हणते ब्रह्मदेवाने बनवलेला आहे. भगवान परमात्मा विचार करायला लागले आणि तिला म्हणायला लागले, बाई हा रॉंग नंबर लागला, माझं लग्न झालेलं आहे. तिकडे दिसतो ना तो कुमार आहे लक्ष्मण, जा तिकडे. ते लक्ष्मणाकडे आली. लक्ष्मण सांगायला लागला, मी त्याचा दास आहे. जर माझ्याशी लग्न केलं तर तुला त्याची दासी बनावं लागेल, त्याच्या बायकोची दासी बनावे लागेल. असं म्हणल्यानंतर परत रामाजवळ आली, भगवान परमात्म्याजवळ. लक्षपूर्वक ऐका, वैदेही हे जानकीचं नाव आहे. ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या समोर शूर्पणखा आली, शूर्पणखा हे वासनेचं स्वरूप. आणि भगवान परमात्म्याने त्या शूर्पणखेच्या तोंडाकडे पाहिलं नाही बरं का, आपल्या पत्नीकडे पाहिलं.
सर आपल्या पत्नीकडे पाहिले आणि भगवान परमात्मा तिच्या संग बोलत होते. कोणाकडे पाहून? पत्नीकडे पाहून. याचा अर्थ असा आहे माणसाच्या जीवनामध्ये पण एखादी वासना येते, पण ती वासना आल्यानंतर गृहस्थ जीवांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं पाहिजे आणि त्या वासनेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. विठ्ठल त्याच ठिकाणी त्या श्रूप नखेचे नाक आणि कान कापलं आणि विद्रूप बनवलं. रावणाकडे गेली. रावणाकडे गेल्यानंतर रावणाला सर्व हकीकत सांगितली. लक्षपूर्वक ऐका. आणि भगवान परमात्मा पुढे निघाले. सीतेचं हरण झालं. सीतेचं हरण झाल्यानंतर भगवान परमात्मा शोधीत निघाले आणि पुढे जटायू आणि रावणाचं युद्ध झालं. रावणाचं आणि जटायूचं युद्ध झालं. आणि ज्या वेळेला जटायूनं रावणाला मारलं ना, रावण खाली पडला. खाली पडल्यानंतर कोणी जटायूला म्हटलं अरे रावण खाली पडला, त्याचे डोळे फोडून टाक. त्यावेळेला जटायू म्हणायला लागला नाही नाही, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाशैव किम कुर्वत संजय. नाही नाही, आमचा धर्म आम्हाला शिकवतो ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही त्याला मारायचं नाही. कोण म्हणतं? जटायू म्हणतो. या देशातला जटायू. रामायण आपल्याला काय शिकवतं? लक्षपूर्वक ऐका. रावण उठला. कपट नीतीनं जटायूचे पंख कापले. जटायू रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला. खाली पडला जटायू. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले. माझ्या राघवेंद्र परमात्म्याने जटायूला पाहिलं. सीतेच्या विरहामध्ये देव रडत होता, पण जटायूला पाहिल्यानंतर ते दुःख विसरला आणि भगवान परमात्मा जटायूच्या विरहामध्ये रडायला लागला. जटायूचं मस्तक भगवंताने आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या असणाऱ्या जटाने त्याचे असणारे अंगावरचे असणारे केस धूळ बाजूला केली. आणि भगवान परमात्मा जटायूला म्हणतात का रे जटायू, अरे तुला माहीत नाही का तो रावण होता? नवग्रहाच्या ज्याच्या पायऱ्या आहे असा रावण इतका बलाढ्य आहे, का त्याच्या नादी लागला? त्यावेळेला जटायू काय म्हणतो माहिती का? माझा देश माझा धर्म मला काय शिकवतो? लक्षपूर्वक ऐका. एखाद्या अबला स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर तिथे धावून गेलं पाहिजे, स्वतःचं बलिदान दिलं पाहिजे. कोण म्हणतं? जटायू म्हणतो स्वतःचं बलिदान दिलं पाहिजे. परहित सम धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अधमाही. काय रामायणातली चोपाई आहे. अरे जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? दुसऱ्यावर उपकार करणं हा सर्वात मोठा धर्म आहे. परहित बस जिनके मन माही, तीन कछु जग दुर्लभ नाही. जगाच्या पाठीवर अरे ज्यांच्याजवळ धर्म आहे ना परहिताचा, त्यांच्यापेक्षा मोठं कोणीच नाही. मी एक उदाहरण रामकथेमध्ये नेहमी सांगत असतो. एका गावामध्ये साधू आला आणि त्या साधूने चातुर्मास केला. गावावर प्रसन्न झाला साधू. आणि प्रसन्न झालेला साधू म्हणतो ऐका, मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे. मागा मी तुम्हाला परत तुमच्या पापातून मुक्त करील. तुम्हाला प्रायश्चित्त सांगून आता जे जे ते यायचं त्याचं पाप सांगायचं. महात्म्याने त्याला सांगायचं जा आळंदीला जा, पंढरपूरची वारी कर, का नर्मदेची परिक्रमा कर. आता एक असा पापी होता ज्याने जीवनात 70 खून केलेले होते. गेला साधूजवळ, महाराजजी आत्तापर्यंत मी 70 खून केलेले आहे, प्रायश्चित्त सांगा. आता गुरुजी तोंडाला हात लावला साधूनी. 70 खुनाचं काय प्रायश्चित्त सांगायचं याला? पण महात्मा हुशार होते बरं का. महात्म्याने एक काळा झेंडा घेतला आणि साधूच्या हातामध्ये दिला. जा, हा झेंडा ज्या दिवशी सफेद होईल त्या दिवशी तू पापातून मुक्त होशील. जा, पृथ्वीवर जेवढे तीर्थ आहे तेवढे कर. फिरायला लागला. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 12 वर्ष झाले. काळा झेंडा कुठं सफेद होतो? यमुनोत्री गंगोत्री 4 धाम केले. गंगा परिक्रमा, यमुना परिक्रमा, नर्मदा परिक्रमा. जे नाही तीर्थ केले त्याने, सर्व तीर्थ फिरतच होता. एक दिवस काय झालं, अशी रात्रीची वेळ झालेली होती आणि जंगलातून 2 बहीण भाऊ चाललेले होते. त्यांनी पाहिलं आणि त्या बहिणीला आणि त्या भावाला 10 चोरांनी अडवलं, अत्याचार करायला लागले. त्यावेळेला स्त्री रडायला लागली. करून क्रंदन करून स्त्रीचा कान आवाज ज्या वेळेला त्याच्या कानावर गेला, त्याच्या खांद्यावर कुऱ्हाड होती बरं का, कुऱ्हाड होती. त्याने विचार केला आता काय करावं, तिला वाचवलं पाहिजे. नाही, अजून 70 खुनातूनच मुक्त झालो नाही, 10 मारले तर अजून पाप होईल, नको. पुढे निघाला आणि पुढे निघाल्यानंतर स्त्री रडायला लागली. जेव्हा स्त्रीचं रडणं ऐकलं आणि धावत गेला, 10च्या 10 मारून टाकले बरं का. रक्त भंबाळ झाला आणि रक्त भंबाळ झालेला तो असणारा होता ना, हातामध्ये फरशा घेतलेला तो सद्गृहस्थ, आंघोळ करायला नव्हती कोणत्या तीर्थात, तसाच निघाला. आणि सकाळच्या वेळेला पहाटेच्या वेळेला सूर्याचा उदय झाला. रक्ताने भरलेला होता, आंघोळ करायला नव्हती,
पण सहज खांद्यावरच्या झेंड्यावर नजर गेली तर काळा झेंडा पण सफेद झालेला होता. लक्षपूर्वक ऐका. गावाला आला, साधूने विचारलं, अरे कहा हो गया, नर्मदा में हो गया क्या, गंगा में हो गया क्या, रामेश्वरम में हो गया, कहा हो गया? महात्मा जी जैसे 70 वैसे 80, काला भी सफेद हो गया. महात्म्याला आश्चर्य वाटलं. मग महात्म्याने सांगितलं, ऐक, आतापर्यंत 70 खून केले होते स्वतःच्या स्वार्थासाठी, 10 मारले दुसऱ्याच्या हितासाठी. विठ्ठल जीना तो उसी का है जो दूसरों के लिए जीता है, मरना उसी का है जो अपने लिए जीता है. अरे दुसऱ्यासाठी जगा. रामायण आपल्याला शिकवतं. भगवंताने काय केलं, जटायूला त्या ठिकाणी शेवटचा असणारा या ठिकाणी अंतिम विदाई दिली. जटायूचा विधी भगवंताने स्वतः केला आणि परमात्मा पुढे निघाले. लक्षपूर्वक ऐका. असे भगवान परमात्मा चालत जंगलामधून जात होते. अनेक प्रवास केले. याच दंडकारण्यामध्ये भगवान परमात्मा इथे पण येऊन गेले, सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमामध्ये. आणि सुतीक्ष्ण मुनीनं सांगितलं, महाराज तुम्हाला जर अगस्त्य ऋषींना भेटायचं असेल तर ऐका, पहिल्यांदा महामतीची भेट घ्यावी लागेल. महामतीच्या भेटीशिवाय अगस्तीची भेट नाही बरं का, हे ध्यानामध्ये घ्या. मी जरा मार्मिक बोलणारा माणूस आहे. अगस्तीची डायरेक्ट भेट घेतणाराला अगस्ती महाराज कळणार नाही, नितीनजी महाराज. पहिल्यांदा महामतीला भेटावं लागेल. सर, कारण माहिती का, महामती म्हणजे काय, ज्याची मती महान आहे. लक्षपूर्वक आहे का, ज्याची बुद्धी महान आहे त्यांना महामती म्हटलं जातं. आणि जोपर्यंत मती महान होत नाही तोपर्यंत अगस्त्य कळणार नाही जीवनामध्ये. अगस्त्यांना कळण्यासाठी मती महान करावी लागेल. विठ्ठल विठ्ठल आणि मग या आश्रमामध्ये भगवान परमात्मा आले. लक्षपूर्वक ऐका. आश्रमाचं महत्त्व सांगितलं पाहिजे ना. ज्या वेळेला भगवान परमात्म्याने या महामती ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश केला ना, प्रवेश केल्यानंतर द्वारावर सरोवर होतं. लक्ष्मणाने आणि भगवंताने हात पाय धुतले आणि इथे धूर निघत होता. लक्ष्मणाने विचारलं, प्रभू हा धूर कसला निघत आहे? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, लक्षपूर्वक ऐका, हा अगस्ती बंधू महामती ऋषींचा आश्रम आहे. हो, हे अगस्त्य कोण? लक्षपूर्वक ऐका. अगस्त्य ऋषीचा इतिहास या महामतीच्या आश्रमामध्ये बसून रामाने लक्ष्मणाला सांगितलं. विठ्ठल विठ्ठल ज्याला शंका असेल त्याने माझ्याजवळ यायचं आहे. मी पुराव्याशिवाय कधी बोलत नसतो, हे ध्यानामध्ये घ्या. बऱ्याचशा लोकांना हे माहीतच नाही अगस्तीचं चरित्र कुठं झालं. ते इथं सांगितलेलं आहे दादा. अगस्तीचं उगमस्थान महामती आहे, हे अजून बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. आणि मग इथे अगस्त्य ऋषीचं चरित्र सांगितलं. वातापी इलवाल कसे मारले त्याचं चरित्र सांगितलं भगवंतानी. आणि मग भगवान परमात्मा आश्रमामध्ये आले. नाथ महाराज म्हणतात, आश्रम आला रघुपती, परम आल्हाद महामती, राहो निया सीतापती पूजियेला. अरे ज्या वेळेला भगवान परमात्मा या महामतीच्या आश्रमामध्ये आले ना, आणि मग महामतीला काय आनंद झाला. दंडवत घातला भगवंताला. भगवान परमात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज असं काय करतात, तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. आणि महामतीला दंडवत घातलं भगवंतानी. आणि याच आश्रमामध्ये असा आनंद झाला महामतीला. महामती आश्रमात श्रीराम नांदात, महामती आश्रमात, महामती आश्रमात श्रीराम नांदत, महामती आश्रमात. हे आणोनिया उदय काले, राम माल प्रतापे, आरती यशवंत बाबा, स्वानंद परम, आरती यशवंत बाबा. महामती आश्रमात श्रीराम नांदत, महामती आश्रमात. अरे या महामती आश्रमामध्ये राम नांदत आहे दादा, राम नांदत आहे बरं का. ज्यांना दिसेल त्यांनाच दिसेल. त्याला दृष्टी लागती राम पाहण्यासाठी. राम पाहण्यासाठी दृष्टी तशी लागते दादा. आजही या महामती आश्रमात राम आहे, राम आहे. पण कळायला पाहिजे, त्याची दृष्टी पाहिजे. दुर्जनाला दृष्टी नसती. हो, ती दृष्टी निर्माण करावी लागती. त्याच्यासाठी भजन करावं लागतं, साधना करावी लागती, तप करावं लागतं, पारायण करावं लागती.
अशी सोपी आहे का ती दृष्टी? आणि मग या महामती आश्रमामध्ये भगवान परमात्मा आले, असा आनंद झाला. सांगू का आता या महामतीचा आश्रमाचा महिमा कसा आहे? लक्षपूर्वक ऐका. येथे भात एकदा लावला का, एकदा सकाळी भात पेरला की संध्याकाळी कापून आणायचा. या जागेची ताकद सांगतो तुम्हाला, काय ताकद होती या भूमीमध्ये. सकाळी असे तांदूळ पेरते, भात लावायचा आणि संध्याकाळी कापून आणायचा. अशी या भूमीमध्ये ताकद होती या महामती आश्रमामध्ये. आणि भगवंताला कंदमुळं खाण्यासाठी दिले. परमात्म्याने रात्रभर महामती बरोबर राहून सत्संग केला. काय दिव्य सत्संग झाला. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मद अंधकार नाशम विधाय तदोदयते विवेक. महाराज रामप्रभू महामतीला म्हणतात, माझं भाग्य उदयाला आलं महाराज, तुमच्यासारखे संत आम्हाला भेटले. माझं भाग्य उदयाला आलं. आज तुमचं दर्शन झालं. तुमच्या दर्शनाने मला उद्या अगस्तीचं दर्शन होईल. हा योग आहे माझ्या जीवनामध्ये. रात्रभर सत्संग केला. सकाळ झाली, भगवंताने इथे स्नान केलं. स्नान केल्यानंतर लक्ष्मणाने भगवंताने स्नान केलं. स्नान केल्यानंतर महामतीच्या डोळ्यात पाणी आलं. आणि महामती म्हणतात, आता प्रभू तुम्ही मला सोडून चाललात अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये, परत कधी याल? माझ्यावर कृपादृष्टी करा. महामतींना भगवान परमात्मा म्हणतात, काळजी करू नका, कधी येताना परत तुम्हाला दर्शन देऊन जाईन, तसा जाणार नाही. अगस्ती ऋषींकडे आले ना महामतींना, तिथे दर्शन झालं. लक्षपूर्वक ऐका. दोनदा दर्शन दिलं या आश्रमात. अजून इतिहास माहिती नाही लोकांना. आणि मग त्यावेळेला महामती भगवान परमात्म्याला विदाई देतात. आणि निघाल्यानंतर भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. परमात्मा काय म्हणतात महामतीला, ऐका. रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये म्हणतात, भगवान परमात्मा, खरं सांगू का, या आश्रमाने मला एवढा आनंद दिला महामती, खरं सांगू का, या भूमीनं मला परम आनंद दिला, परम आनंद. काय म्हणतात, जगाचा बाप म्हणतो, परम आनंद मला या राममाळाच्या भूमीने दिला. याच्यापेक्षा मोठा आनंद मला कुठेच भेटणार नाही. जगाच्या बापाला ज्या भूमीने आनंद दिला, ती भूमी आपल्याला का आनंद देणार नाही? ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आके डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. येथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्यदेश, 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 धन्य भूमी पुण्यदेश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. या भूमीचा महिमा तिन्ही महाराजांसाठी टाळी वाजवायची. काय महिमा सांगितला, लक्षपूर्वक ऐका. आता या राममाळाची महती सांगतो तुम्हाला. इथे संत आहे, इथे भगवंत आहे. संत किती आहे? दोन. एक आहे महामती ऋषी आणि स्वानंद सुख निवासी सद्गुरू यशवंत बाबा.
हे दोन संत आहे आणि एका बाजूला भगवंत आहे भगवान राघवेंद्र परमात्मा. राम प्रभू आहे एका बाजूला संत आहे आणि एका बाजूला तीर्थ आहे प्रवारा. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. तेथीची उत्तम, तेथीची उत्तम, तेथेची उत्तम, तेथेची उत्तम. चरण रज वंदिता, रज वंदिता, चरण रज वंदिता, चरण रज वंदिता. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, दोषाचे डोंगर. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीची उत्तम, चरण राजा वंदिता. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीची उत्तम, चरण राजा वंदिता. इथे भगवंत आहे, इथे राम परमात्मा आहे. मला तो प्रसंग सांगितल्याशिवाय राहत नाही. सद्गुरू यशवंत बाबा पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला बाबा गेल्यानंतर काय सांगायचं तुम्हाला. जगाचा बाप आहे ना परमात्मा, पंढरीश परमात्मा. मी ज्यांच्या मुखातून चरित्र ऐकलं त्यांच्या मुखातलं सांगतो तुम्हाला बरं का. रंगनाथ बाबा कौलवार यांचे सुपुत्र पांडुरंग बाबा कौलवार ते सांगायचे, यशवंत बाबा ज्या वेळेला पांडुरंगाच्या समोर गेले ना, राम कसे इथे स्थापन झालं ते मला सांगायचं आहे. राम प्रभू आणि ज्या वेळेला पंढरीश परमात्म्याच्या समोर गेले सर, लोकांनी बाबांना आग्रह केला, बाबा तुम्हाला जायचं आहे, तुम्ही निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळ्याच्या दिवशी जाणार आहे, मग आमची इच्छा आहे तुम्ही पंढरपूरमध्येच जावं. यशवंत बाबा काय म्हटले माहिती आहे का? आपल्या हितासाठी, आपल्या परिसराच्या हितासाठी काय म्हटले माहिती आहे का? नाही, पंढरपूरला देह नाही सोडायचा. पंढरपूरचा हा पांडुरंग आहे ना, हा राममाळावर घेऊन जायचा आहे मला. मी इथे देह नाही सोडणार, मी राममाळावर देह सोडणार आहे. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या समोर गेले, यशवंत बाबाच्या डोळ्यात पाणी आलं बरं का. ते प्रसंग सांगतात राजे कौलवार बाबा. बाबा ज्या वेळेला पांडुरंगाच्या समोर उभे राहिले, बाबाचे डोळे डबडबले. डबडबल्या डोळ्याने पंढरीश परमात्म्याला पाहिलं, डोळे भरून भगवंताला पाहिलं. बाबा हाले ना. रंगनाथ बाबा म्हणले, बाबा झालं काय? तरी बाबा काय बोलले ना. बाबा काय झालं? यशवंत बाबांनी पांडुरंग परमात्म्याला असं डोळ्यांनी भरून पाहिलं आणि आपल्या हृदयामध्ये साठवलं बरं का. आणि हृदयामध्ये साठवून यशवंत बाबा भक्ताला म्हणले, आता थांबायचं नाही, आता चला लवकर. पांडुरंगाला मी हृदयामध्ये धारण केलं, या डोळ्यांनी पांडुरंगाला हृदयात धारण केलं आणि यशवंत बाबा राममाळावर आले बरं का. आणि त्याच पंढरीश परमात्म्याला, तोच पंढरीश परमात्मा राम आहे, त्याच भगवंताला या राममाळावर स्थापन केलं बरं का बाबांनी. हे ध्यानामध्ये या, जगाच्या बापाला इथे स्थापन केलं. लक्षपूर्वक ऐका. नगरमध्ये धनकवडीचे असणारे शंकर महाराज यायचे. इतिहास तुम्हाला सांगतो, राममाळाचा इतिहास बऱ्याच लोकांना माहीत नाही. अजून 99% लोकांना बाबाचा इतिहास माहिती नाही. ज्या वेळेला धनकवडीचे शंकर महाराज नगरला आले आणि नगरला आल्यानंतर राव बहादूर नवले वकील कोणाला माहीत नाही. जगात ज्यांची महाराष्ट्रामध्ये ख्याती होती बरं का, कोण होते राव बहादूर नवले तुम्हाला सांगतो मी. यशवंत बाबा इथे राममाळावर राहत होते आणि ते असणारे राव बहादूर नवले तिथे गेले. कुठे? नगरचेच होते ते. आणि शंकर महाराजाकडे गेले. शंकर महाराजाला म्हणायला लागले, महाराज मला रामाचं दर्शन करायचं आहे. मी राममाळाची महती सांगू राहिलो तुम्हाला, मला रामाचं दर्शन करायचं आहे. असं म्हणल्यानंतर हे धनकवडीचे शंकर महाराज म्हणतात, ऐक, रामाचं दर्शन माझ्याजवळ नाही होणार, मग महाराज कुठे जावं लागेल? मला तुम्हाला सांगायचं काही, अख्ख्या नगर जिल्ह्यात भगवान परमात्मा भरपूर ठिकाणी फिरलेले होते. सर्व ठिकाणी भगवान परमात्मा फिरलेले होते, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरलेले होते.
मग त्या शंकर महाराजांनी फक्त त्या राव बहादूर नवलेला असं का सांगावं की रामाला जर पाहायचं असेल तर तुला उंच खडकलाच जावं लागेल. हा, रामाळावर जावं लागेल. पत्र लिहून दिलं शंकर महाराजांनी आणि शंकर महाराजांनी पत्र लिहून दिल्यानंतर ते पत्र घेऊन आले राव बहादूर नवले आणि यशवंत बाबाची इथे इमारत होती. लक्षपूर्वक ऐका. शंकर महाराज म्हणजे सामान्याने जगात त्यांचे मंदिर आहे, ख्याती आहे, सरांना माहीत आहे, सर्वांना माहीत आहे शंकर महाराज कोण होते. जय शंकर सिरियल चालू होते टी व्हीला, माहीत असेल. आणि मग इथे आले, पत्र दिलं बाबांच्या हातामध्ये, बसले असे. अहो इथेच रामरायाचं दर्शन करून दिलं. कोणाला? राव बहादूर नवलेंना. ते राव बहादूर नवले म्हणजे सामान्य होते का? या राममाळाची घटना ज्यांनी लिहिली यशवंत बाबांनी त्यांना सांगितलं, ही आज्ञा केली आणि सांगितलं अशी अशी घटना बनव धार्मिक. आणि ती घटना ती बनवणारे सामान्य होते का ती? अशा महापुरुषांच्या हाताने या ठिकाणी ही घटना बनली आणि मग हा राममाळ ट्रस्ट बनला आपला, बरं का. ते अशी येड्या इद्र्यांनी कोणी बनवेल नाही, नास्तिक लोकांनी, मांसाहार खाणाऱ्यांनी, नास्तिक देव न मानणाऱ्यांनी, त्यांनी नाही बनवली. ती एका महापुरुषांनी बनवली. कानोडे वकील आणि राव बहादूर नवले अशा सत्पुरुषांची असणारी चालत आलेली परंपरा आहे. ही काय सामान्य परंपरा आहे का? विठ्ठल 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 विठ्ठल. अहो अशी असणारे राव बहादूर नवले, कानोडे वकील, किसन सिंग राजे असे महान महान विभूती होऊन गेले. सद्गुरू यशवंत बाबाचे भक्त म्हणजे सामान्य होते का? ते नास्तिक विचाराचे होते का? त्याच्या जीवनामध्ये पावित्र्य होतं. ते अशी येडे इद्रे नव्हते, ही ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून अशा सत्पुरुषांच्या द्वारे या ठिकाणी या राममाळाचा उगम झाला. सद्गुरू यशवंत बाबाच्या कृपेने ते भगवान परमात्मा पुढे निघाले. आणि भगवान परमात्मा पुढे निघाल्यानंतर पुढे भेटला शबरीचा आश्रम. काय त्या शबरीनं तपश्चर्या केली होती. रात्रंदिवस भगवान परमात्म्याची शबरी वाट पाहत होती. रात्रंदिवस ती शबरीला वाटायचं, मतंग ऋषीनं सांगितलं माझ्या दारावर राम येणार आहे, कधी मला राम भेटेल. शबरीला वाटायचं कधी मला भगवान परमात्मा भेटेल. अरे शबरी सकाळची उठली का 2-2, 3-3 किलोमीटरचे रस्ते साफ करायचे भगवंताला. माझा परमात्मा या रस्त्याने येतो की काय, माझा परमात्मा त्या रस्त्याने येतो की काय, अरे परमात्मा या रस्त्याने येतो की काय. शबरीला वाटायचं शबरी प्रत्येक रस्ते साफ करायची. लक्षपूर्वक ऐका. शबरीच्या हातात काटे जायचे, पायात काटे जायचे. अरे शबरीचं वय होऊन गेलं, 10,000 वय झालं शबरीचं. शबरी वयोवृद्ध झाली, काळी अस्ती पंजर शरीर झालं, डोक्याच्या केसाच्या जटा झाल्या. शबरीचे डोळे खाली गेले आणि ती शबरी भगवंताची वाट पाहायची, कधी येतो माझा भगवान परमात्मा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई जब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुराई जब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा. शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जगाच्या
बापाची वाट पाहते, कधी माझी कुटिया पावन होईन आणि कधी माझा भगवान परमात्मा मला भेटण्यासाठी येईन. वाट पाहत होती, हातात काठी आलेली होती. शबरी अशी बाहेर निघायची आणि डोक्यावर हात ठेवायची. आता शबरीचं चरित्र खूप मोठं आहे, 3 तास लागतील सांगायला मला. ते काय एवढ्या 2-5 मिनटात सांगून होतं का? हां. आणि मग भगवान परमात्मा निघाले. रामायण का सांगत आहे मी तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. ऋषीमुनीच्या आश्रमात गेले नाही भगवान परमात्मा, त्या भिल्लिनीच्या आश्रमामध्ये निघाले. ऋषीमुनी पाया पडायचे, प्रभू आमच्या आश्रमामध्ये चला. भगवान म्हणतात नाही, मला शबरीला भेटायचं आहे. आणि मग शबरीच्या आश्रमासमोर आले राम आणि लक्ष्मण. शबरी अशी काठी टेकत टेकत समोर आली आणि असं भगवान परमात्म्याकडे पाहिलं. डोळे भरून आले बरं का शबरीचे, असे खोल खोल डोळे गेलेले होते. आणि शबरी भगवंताला पाहायला लागली. अरे अरे, नक्की तोच असला पाहिजे. नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पानो महासायक चारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम. आहा, देवाला पाहिलं, शबरीचे डोळे भरून आले. काठी टेकत शबरीनं भगवंताला आसन दिलं बसण्यासाठी. देवा बसा बसा. थरथर कापत होते शबरीचे हात. देवाला बसवलं, पाटावर बसवलं. भगवान परमात्मा बसले बरं का, बसले. आणि शबरीला भगवान परमात्मा म्हणतात, शबरी माँ मोको बड़ी जोर की भूक लगी है. मला भूक लागलेली आहे. शबरीचं प्रेम पाहिलं आणि माझ्या परमात्म्याला भूक लागली. शबरीनं बोरं आणले बरं का, लक्षपूर्वक ऐका. बरेच लोकांना माहिती रे, ते म्हणतात शबरीनं उष्टे बोरं खाऊ घातली. कोणते उष्टे कळतं का तुम्हाला? शबरी एका झाडाखाली जायची, एखादं बोर खाऊन पाहायची. गोड वाटलं का शबरी त्याच हाताने बोरं उचलायची, म्हणून त्याला उष्टे बोरं म्हणायचे. ते काय मै तर रुचि रुचि भोग लगाऊगी, मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिसरी मैं राम को खिलाऊंगी. माखन राम को खिलाऊं. हो राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, हो राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला कर दिवाली मैं बनाऊंगी, दीप जला के दिवाली में जलाऊंगी. मेरे झोपड़ी की भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे, राम आएंगे तो राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे. शबरीनं भगवंताच्या समोर बोरं ठेवले. परमात्मा बोरं खायला लागले. हा. आणि भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. शबरीचं प्रेम पाहिलं. शबरी अशा हाताने बोरं द्यायची देवाच्या हातामध्ये. देवा खा, देवा खा. कोणी देवाला विचारलं जगाच्या बापाला, 24 अवतार झाले तुमचे, कुठे आनंद आला जास्त खाण्यामध्ये? भगवान परमात्मा म्हणतात राम अवतारामध्ये शबरीचे बोरं खाण्यामध्ये. आणि विदुर त्या कृष्ण अवतारामध्ये विदुराने चहाची केळीची साली खाण्यामध्ये जो आनंद आला ना, तो कुठेच आला नाही. मैं भाव का भूखा हूँ, भाव ही एक सार है, जो भाव से मुझे भजता है भव से बेडा पार है. आणि मग शबरीनं बोरं खाऊ घातले. खूप मोठा प्रसंग आहे. आणि मग शबरी म्हणते, देवा मला पाद्यपूजा करायची रे तुझी. शबरीनं काय केलं, काठोत आणली. अशी काठोत, लाकडाची काठोत आणली, जशी केवटाने आणली होती. आणि काठोतीमध्ये भगवंताचे पाय ठेवले. कोणी म्हटलं, शबरी अरे जगाचा बाप आला, अरे निदान पितळाचं तरी भांडं घे. शबरी म्हणायला लागली, नाही, लाकडाचं भांडं घेतलं पात्र का? अरे याच्यामध्ये मी भगवंताचे पाय धुईल आणि ते पाणी त्या लाकडामध्ये जिरेल. अरे कोणी ना कोणी त्याच्यामध्ये भाकरी खाईल, त्याला ते तीर्थ भेटेल. लक्षपूर्वक ऐका. शबरीनं पाणी आणलेलं होतं, पण शबरीला भान राहिलं नाही. शबरीच्या डोळ्यातून असं पाणी पडायला लागलं. लक्षपूर्वक ऐका. अशी धार लागली शबरीच्या डोळ्यातून आणि जगाच्या बापाला एवढा आनंद झाला. आज मी खरा भाग्यवान आहे. नयनो के जल से प्रभू के पग धोवत है. अरे डोळ्यातल्या पाण्याने जगाच्या बापाचे पाय धुतले शबरीनं. काय सांगावं तुम्हाला. आणि माझ्या भगवान परमात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं रे. जगाच्या बापाच्या परमात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. काय शबरी प्रेम आहे रे तुझं. आणि मग त्या ठिकाणी शबरीनं भगवंताचे पाय धुतले. नयनो के जल से प्रभू के पग धोवत है. मीन अहिल्या शापित नारी, मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी वेली शबरी,
दीन जानकी राजकुमारी दीन रानटी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड पूजन तुझ्या पदांचे अखंड पूजन ही माझी साधना रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना आश्रमात या कधी रेशील आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना रे टाळी वाजवायची एकदा. असं असणारी शबरी माता भगवंताची असणारी पाय धुते आणि प्रथम भगती संत न कर संगा दुसरी मम कथा प्रसंगा. नवदा भक्ती सांगितली शबरीला. आणि मग भगवान परमात्म्याने शबरीचा सर्व विधी तिथे केला. परमात्मा पुढे गेले. सुग्रीवाची हनुमंतरायाची भेट झाली. पुढे सुंदरकांडाचं वर्णन केलं. अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानिनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम. आता रावणाचं सोनं खरं आहे की आमचं सोनं खरं आहे? आमचं सोनं म्हणजे हनुमंतराय. सोन्यासारखी असणारी प्रभा ज्या हनुमंतरायाची होती त्या हनुमंतरायाला पाठवलं. जामवंत के बचन सुहाये. जामवंतांनी सांगितलं आणि हनुमंतराय तयार झाले आणि उड्डाण केलं मारुतीरायाने. माहीत आहे कथा. तात स्वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एक अंग तुलनताही मिलही जबयह सतसंग. पुढे लंकेने भेटली. मुष्टी प्रहार केला. पुढे गेले लंकी. त्या लंकेमध्ये मंदिर मंदिर प्रतिकर शोधा. आहा मंदिर मंदिर प्रतिकर शोधा. आहा मंदिरच मंदिर पाहिले. पण अरे मंदिरं दिसतात फक्त, पण मंदिरासमोर गाय नाही. याचा अर्थ हे मंदिर नाही, हे राक्षसाची वाडे आहे. हनुमंतरायाने प्रवेश केला प्रसंग आपल्याला माहीत आहे. आणि मग त्या ठिकाणी बिनु हरी कृपा मिलई नाही संता. अरे भगवंताच्या कृपेशिवाय संत भेटत नाही. बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा बिन सुलभ न सोयी. आणि मग त्या ठिकाणी बिभीषणाची हनुमंतरायाची भेट झाली. पुढे आपल्याला माहिती आहे फळं तोडले, झाडं तोडले, खूप काय राडा केला हनुमंतरायाने. लंका पेटवली आणि सर्व लंका विध्वंस केली. हनुमंतराय आल्यानंतर सीतामाईने विचारलं का रे हनुमंता? अरे म्हणे अख्खी लंका जळली, तुझा एक केस जळाला नाही. लक्षपूर्वक ऐका. तुम पावक करही निवासा. अरे मला माहीत आहे ना, भगवंताने तुला अग्नीमध्ये वास दिला आणि तू अग्नीमध्ये असल्यानंतर आई जर अग्नीमध्ये असेल तर बाळाला जाळील का? कदापि जाळू शकत नाही. आणि मग त्यावेळेला हनुमंतरायाने लंका जाळली, पण हनुमंतरायाचा केस जळाला नाही. रावणाचं सोनं खोटं होतं, ते जळून गेलं. आमचं सोनं खरं होतं, ते तसंच राहिलं. ते ध्यानामध्ये घ्या. पूल बनवला. पुढे रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये लक्षपूर्वक ऐका, रावण मात्र मरायला तयार नाही. भगवंताने भरपूर बाण मारले. काय केलं पाहिजे? मग बिभीषणाला देवाला सांगितलं, देवा या रावणाच्या असणाऱ्या बिंबीमध्ये अमृताचा कुंभ आहे. जोपर्यंत हा अमृताचा कुंभ तुम्ही फोडत नाही तोपर्यंत रावण मरणार नाही. आणि मग भगवंताने बाण लावले. एकाच वेळेला 31 बाण अगस्त्य बाण लावला. आणि मग प्रत्यंजना खेचली भगवंतानी आणि त्या रावणाच्या बिंबीमध्ये बाण मारला. आणि भगवान परमात्मा म्हणतो, अरे जे अमृत समाजासाठी घातक आहे ना, ते अमृत सुद्धा याच्या बिंबीमध्ये ठेवायचं नाही. लक्षपूर्वक ऐका. बाण मारला, अमृताचा कुंभ फुटला आणि रावण खाली पडला. आणि रावणाच्या तोंडातून राम राम शब्द निघाला. रावण मरण पावला. लक्षपूर्वक ऐका. जानकीला घेतलं. पुष्पक विमानाने भगवान परमात्मा परत आले. लक्षपूर्वक ऐका. आणि मग अयोध्यामध्ये आल्यानंतर संपूर्ण अयोध्या नगरी आनंदित झाली. असा आनंद झाला. वशिष्ठ मुनी आले आणि वशिष्ठ मुनींनी भगवंताला सिंहासनावर बसवलं. आणि काय आनंद झाला. अभंगाच्या प्रथम झाले राम राज काय पुणे मासी झाले
म्हशी राम वेळोवेळा मी गाऊ मी राम वेळोवेळा मी राम वेळोवेळा मी गाऊ मी राम वेळोवेळा कोबराय म्हणतात झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी रामराज्य आल्यानंतर काय झालं झाले रामराज्य काय उणे आम्हासी अहो कोणालाच आणि काहीच उणं राहिलं नाही का धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी लक्षपूर्वक काय का रामराज्याचं वर्णन करायचं आहे कसं होते दैहिक दैविक भौतिक तापा रामराज का होईन व्यापा असं रामराज्य होतं बरं का. त्या रामराज्यामध्ये कोणीच दुःखी नव्हतं. त्या ठिकाणच्या स्त्रिया विधवा होत नव्हत्या. लक्षपूर्वक आहे का. धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी. गायी त्या ठिकाणी चालता चालता दूध देत होत्या. स्तनातून दूध वाहत होतं गायींच्या म्हशींच्या. आता तुम्ही म्हणाल म्हशीचं का वर्णन केलं इथे. तुकाराम महाराजाला माहीत होतं पुढे जर्सी येणार आहे म्हणून म्हशीला तरी इकडे घेऊ बा आपण. निदान लोक म्हशी तरी पाळतील. जर्सीचं दूध म्हणजे द मिल्क इज व्हाईट पॉयझन. अरे विष आहे ते. लक्षपूर्वक ऐका. गायच रामराज्य आणू शकते हे ध्यानामध्ये घ्या. गायीशिवाय रामराज्य येणार नाही. गोसंगोपन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रामराज्य येणार नाही. लक्षपूर्वक ऐका. गायीशिवाय रामराज्याची असणारी कल्पना होऊ शकत नाही. शृंग मूल्ये स्थितो ब्रह्मा शृंगमध्ये तू केशव शृंगाग्रे वसते शंकर त्रयो देवा प्रतिष्ठिता. गाय खूप प्रमुख आहे बरं का. आणि माझं काम गायीवरच आहे जास्त हे ध्यानामध्ये घ्या. RSS संघामध्ये ज्या ठिकाणी उत्तर नगर जिल्ह्याचं असणारे माझ्याकडे कार्य आहे तुम्हाला सांगतो. सर माझ्यासमोर बसलेले आहे. संघातील लोकांचं म्हणणं असं आहे मला रवींद्रजी महाराज ते म्हणतात माहिती आहे माणसाला श्वास जेवढा प्रिय आहे का तेवढी तुमची आम्हाला गरज आहे संघाला. या महाराष्ट्रामध्ये फक्त आम्ही 5च माणसं आहे संघामध्ये ती गोकथा करणारे हे ध्यानामध्ये घ्या. आणि पण मला असं आहे माझा नियम असा आहे की मी सांगितलं कोणतंही पद मला नको आहे. नाहीतर ते मला आत्तापर्यंत म्हणत होते तुम्हाला राज्य पातळीवर घेऊन जाऊ. म्हणलं आम्हाला कोणतीच पातळी गाठवायची नाही. नाहीतर एवढ्या दिवसात मोठं पद भोगलं असतं संघाचं. खूप मोठं पद. हो खूप मोठ्या पदावर असतो. पण पदं घ्यायचे नाही आपल्याला. नको आहे ते पदं. त्यांना सांगितलं माझं कार्य चालू आहे गायीवर खूप मोठं कार्य. आणि म्हणून महिन्याला मला संघातून फोन येतो की महिन्याला रेकॉर्ड घेतलं जातं. लक्षपूर्वक आहे का. मी का सांगतो की गायीचं संगोपन खूप महत्त्वाचं आहे. खूप गरज आहे. रामराज्यातील लोक कसे होते सांगू का. अधिकाराशिवाय कोणी कोणाला बोलत नव्हतं. कृपा झाली संत 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 कृपा झाली इमारत फळाली इमारत फळाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली. आणि आमच्यावर संतांची राम वेळ वेळा आम्ही गाऊवी राम वेळ वेळा आम्ही गाऊवी राम वेळ वेळा आम्ही गाऊवी राम वेळ वेळा आम्ही गाऊ ओवी राम वेळ वेळा आम्ही गाऊ राम वेळ वेळा आम्ही गाऊवी राम वेळ वेळा आम्ही गाऊवी राम वेळ वेळा गाऊवी राम वेळ वेळा आम्ही 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 गाऊ वेळा
कांडिता जीविता गे बाई, दळिता कांडिता जीविता सगळं करताना रामच बरं का. रामच विषय झाला त्यांचा सर्वांचा. तसा आपला राम विषय झाला पाहिजे बरं का. बाकीचे विषय सोडून द्यायचे आहे, परमार्थ करायचा आहे. राम आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. राम सोडून दुसरा ध्यासच ठेवायचा नाही. यशवंत बाबा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार. रामाचं भजन करण्यासाठी राममाळ निर्माण केलं, हे ध्यानात घ्या. इथे येऊन भजन करा, इथे येऊन नामस्मरण करा, इथे येऊन सेवा करा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. रामप्रभूची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. राम वेळोवेळा मी गावोवी, दळिता कांडिता जीविता गे बाई, दळताना कांडताना जेवताना रामच रामच. राम सोडून काहीच नाही बरं का. नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. हो कहो कहा लगी नाम बढाई, राम न सकही नाम गुण गाई. भगवंताच्या नामात खूप ताकद आहे. भवसागर चह पार जो पावा, राम कथा ता कह दृढ नावा. भगवंताची असणारी कथारूपी नाव आहे, त्याच्यामध्ये बसा. या नामामध्ये खूप ताकद आहे आणि म्हणून अशा भगवंताच्या नामाचा जप करा. पुढे भगवान तुकोबाराय म्हणतात, खरं सांगू का, अहो त्या रामराज्यामध्ये स्वप्नातही कोणाला दुःख नव्हतं. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी ये दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा, नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा. राम वेळोवेळा गावोवी, राम वेळोवेळा गावोवी. रामराज्यामध्ये स्वप्नीही दुःख कोणीही न देखे डोळा. आता हे लय मोठा विस्तार करण्याचे पद आहे, पण आता वेळ नाही आपल्याजवळ. स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. नामाच्या गजराने कळी काळाला भय सुटलं. यशवंत बाबांनी ते नामस्मरण केलं रामाचं. लक्षपूर्वक ऐका. असं नाम जपलं, अशी भक्ती केली. योगिनी एकादशीच्या दिवशी रात्रभर बाबाने रामनामाचा जप केला आणि दुसऱ्या दिवस झाला, पहाट उगवली, स्वयंपाक केला, सर्वांना जेवण घातलं यशवंत बाबांनी. काळावर कसा विजय मिळवला ते सांगतो तुम्हाला. आणि मग यशवंत बाबा बसले इथेच आणि बसल्यानंतर तुळशीचं पान आणून दिलं. पान तोंडामध्ये टाकलं बाबांनी. राम म्हटलं बरं का. रामाची ताकद एवढी मोठी. अहो यमदूत पळून गेला बाबाला पाहिल्यानंतर, थांबलाच नाही तो. दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 दुड. फळ सुटला कळी काळा बापुडिया रे, फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळमुखी सेविता बापुडिया रे, शिवनाम शीतळमुखी सेविता बापुडिया रे, शिवनाम शीतळमुखी सेविता बापुडिया रे, शिवनाम शीतळमुखी सेविता बापुडिया रे. कळी काळालाही भीती तयार झाली यशवंत बाबाला पाहिल्यानंतर. का रामनामाच्या बळावर कळी पळून गेला बरं का, पळून गेला. बाबाला नेण्याची ताकद नव्हती त्याच्यामध्ये. मृत्युर्मुग्नी पदम दत्तवा आरुरोहात, काय भागवतातलं वाक्य आहे. यशवंत बाबांनी काय केलं माहिती आहे का, काळाला सांगितलं खाली बस रे बाबा, खाली बस. काळाच्या मस्तकावर पाय दिला आणि मग बाबा आरूढ झाले भगवंताच्या असणाऱ्या या विमानामध्ये. आणि मग सद्गुरू यशवंत बाबा भगवंताच्या धामाला गेले. ही रामनामाची ताकद आहे. कळी काळाने नेलं नाही त्यांना, कळी काळावर मात केली. तुझे नाम कंठी तू क्या काळा सवे भेटी. काळावर पाय देऊन यशवंत बाबा भगवंताच्या धामाला गेले. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. ही ताकद आहे बरं का. स्वप्नातही दुःख राहिलं नाही.
आता पाहिलं तर माणसाला स्वप्नातही दुःख आहे, दिवसाही दुःख आणि रात्री दुःख. हा, दुःखच दुःख. हा, स्वप्नीही दुःख कोणीही न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. ही नामाची ताकद आहे. महाराज म्हणतात, खरं सांगू का, काय ताकद आहे, काय भक्तीची ताकद आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, येणं जाणंच खुंटून गेलं अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे सुख दिले आपुले. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तुका म्हणे सुख दिले आपुले. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तया गर्भवासी येणे जाणे कुंटले, तया गर्भवासी येणे जाणे कुंटले. राम वेळोवेळा मी गाऊवी, राम वेळोवेळा मी गाऊवी. तया गर्भवासी येणे जाणे खुंटले, तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. राम वेळोवेळा गावोवी, राम वेळोवेळा मी गावोवी. गणिता कांडिता जेविता गे बाईये, जेविता गे बाईये. दळिता कांडिता जेविता जेविता गे बाईये. दळिता रे ना रे ना रे ना. जेविता गे बाईये, जेविता गे बाईये. दळिता कांडिता जेविता गे बाईये, दळिता कांडिता रे ना रे ना. दळिता कांडिता, दळिता कांडिता, दळिता कांडिता रे ना रे ना. दळिता कांडिता कांडिता जेविता गे बाई. दळिता कांडिता जेविता गे रे ना. जेविता गे, जेविता गे बाई. दळित
दळिता दळिता कांडिता जीविता की बाई दळिता कांडिता जीविता की बाई दळिता कांडिता जीविता की बाई दळिता कोंडिता जेविता गे बाई जेविता गे बाई जेविता गे बाई दळिता कांडिता जेविता गे बाई दळिता कांडिता जेविता गे बाई राम वेळो वेळा मी गावो मी राम वेळो वेळा मी गावो मी वाटाळी वाजवा तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. रामाने ते सुख दिलं बरं का, सुख दिलं. परत गर्भवासाचं दुःख राहणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि पाहि मुरारी भज गोविंदम गोविंदम तू मूढमते. परत येणं जाणं बंद झालं. कधी? त्या रामाने आपलं सुख देऊन टाकलं सद्गुरू यशवंत बाबाला. आणि म्हणून यशवंत बाबाचे पाईक बना. यशवंत बाबांनी दिलेल्या आज्ञेचं पालन करा. त्यांच्या आज्ञेप्रमाणे चालले का तुम्हालाही ते रामाचं सुख प्राप्त होईल. हे ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. वेळ आपली संपलेली आहे. किती बोलत बसलं तर मला रात्र पुरायची नाही. 5-5 घंटे बोलायची सवय मला कथेमध्ये. 1-1.5 तास म्हणजे मला गरम व्हायला लागतो. मग मी सुरू होत असतो. लोकांना माहिती मी किती घंटे. सर माझ्या समोर बसले. सर तुम्हाला सांगतो 8 वाजता कथा चालू झाली दाडमध्ये. 8 वाजता कृष्ण जन्म होता. कथा संपली किती वाजता? रात्री 1:30 वाजता. 5-5.5 हजार लोक समोर बसलेले ते माझ्या. 1:30 वाजता एकही माणूस हल्ला नाही. 1:30 वाजेपर्यंत 1:30 वाजता कथा संपली रात्रीची. आपले लोक दम काढते का? टिकूनच टिकूर घेते. आवर टाइम झाला जेवायचा. कवर चालली तुम्ही बडबड. अरे बापरा, लय लोक बाहेर काय सांगायचे. टाकरी गावी ना सर ती म्हणजे तिथल्या महिला 1000-1200 महिला ते म्हणतात तुम्ही कधी या, आम्ही उपस्थितच आहे तुमच्या पुढं ऐकायला. एवढी लोकांना आवड निर्माण झाली समाजामध्ये. काय सांगायचं. ही यशवंत बाबाची कृपा आहे दादा. यशवंत बाबाची पूर्ण कृपा झाली. काय सांगायचं तुम्हाला. खूप मोठी अनुभूती, खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी शक्ती आहे. आणि म्हणून तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. गर्भवासाचं दुःख त्या ठिकाणी संपलं दादानू. भगवान तुकोबाराय म्हणतात. कोणी तुकोबाराला विचारलं महाराज तुम्ही होते का पाहायला? मग मी होतो ना म्हणे. मी अंगत नव्हतं का म्हणे. हे सगळं पाहिलं. मग तुकाराम महाराजांनी गुरुजी वर्णन केलं का रामराज्य कसं होतं. तसं रामराज्य आपल्याला आणायचं आहे. हे ध्यानामध्ये घ्या. परस्परामध्ये प्रेम निर्माण करायचं आहे. परस्परामध्ये प्रेम निर्माण करा. एकमेकाच्या मनातल्या शंका काढून टाका, संशय काढून टाका. कारण बाबा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. एकमेकांना एकत्रित व्हा, एकत्रित येऊन या ठिकाणी उन्नती करा. हे ध्यानामध्ये घ्या. अशा पवित्र असणाऱ्या या राममाळावर आज आपण भगवान परमात्म्याचा असणारा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. रामप्रभूचं होता येईल तेवढं चरित्र सांगितलं. भगवान परमात्म्याने का अवतार धारण केला आणि म्हणून आज भगवंताचा वाढदिवस आहे. तदनिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा होती. अहो हे आमचे सर समोर बसलेले आहे. कालच सांगितलं मी. आता ही बसलेले गुरु उभा राहतो 2 मिनटं लक्षपूर्वक ऐका. मी काय सांगतो.
यांना माझी भागवत कथा ठेवायची होती सर सातरडमध्ये, आणि ते इथं आले कथा घेण्यासाठी. तर मी त्यांना काय म्हटलं माहिती का, आता माझी कथा ठेवण्यापेक्षा इथं राम मंदिर चालू आहे, मला जे द्यायचे ते इथंच देऊन टाका. देऊन टाकलेले 51,000. अरे हा चमत्कार नाही का? कोण देणार आहे? आणा बरं एखादा माणूस शोधून. हा 51 रुपये द्यायला मागवत्या लोक. 51,000 दिले. टाळी वाजा त्यांच्यासाठी. हे आमचे सुनील काका समोर बसलेले, पुस्तकं दिले माऊली मी. अहो पुस्तकं दिले फाडून, 2.25 लाख रुपये गोळा करून आणले त्यांनी. टाळी वाजा त्यांच्यासाठी. हा ते काय सांगतात पहा आता. असे यशवंत बाबाच्या कृपेने माझं 51,000 रुपयाचं नुकसान नाही झालेलं. माझा अजून 51,000 रुपये फायदा झाला 2 वर्षापूर्वी. आणि पुन्हा पण या ठिकाणी येऊन मी महाराजांच्या कृपेने अजून पण काही देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु अजून सुद्धा मी सेवा करण्याला तयार आहे. रामकृष्ण. असे माणसं आहे. अहो आजही असे लोक आहे माझ्याजवळ ते लाख रुपये देणारे तयार आहे. असे किती लोक आहे. अहो ही आपल्याला प्रसिद्धी करायची देवाची, बाबांची प्रसिद्धी करायची, याच्यापेक्षा काही नाही करायचं आपल्याला. हे ध्यानामध्ये घ्या. यशवंत बाबा निघून गेले, आपलं काम फक्त जेवढे बाबांची कीर्ती पसरायची, अपकीर्ती होईन असं वागायचं नाही. हे ध्यानामध्ये घ्या. कीर्ती कशी पसरायची याच्याकडे आपल्याला विचार करायचा आहे. रामाची आणि बाबांची कीर्ती आपल्याला जगामध्ये पसरायची, आणि ती पसरल्याशिवाय राहणार नाही. हे ध्यानामध्ये घ्या. प्रेम एकामेकामध्ये प्रेम निर्माण करा. ही सगळी कीर्ती संपूर्ण विश्वामध्ये राममाळ प्रसिद्ध होईल. तुम्हाला सांगतो या व्यासपीठावरून मी. काहीच वेळ लागणार नाही. बाबांनी ठरवलं काही होऊ शकतं. आणि म्हणून अशी असणारे सद्गुरू यशवंत बाबा रामप्रभू यांच्या कृपा आशीर्वादाने हा आपला सप्ताह संपन्न होत होता. हो, जे जे या मंदिरासाठी पळाले, जे जे या कामासाठी पळाले, त्यांना बाबा पुण्य दिल्याशिवाय राहणार नाही, फळ दिल्याशिवाय राहणार नाही. हे ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून असे असणाऱ्या सद्गुरू यशवंत बाबाच्या चरणी, भगवान रामप्रभूंच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. 2 मिनटं भजन होईल. आपल्याला सर्व आरत्या घ्यायच्या आहे, कारण आज देवाचा वाढदिवस आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, अवध में राम आए सजा लो घर को गुलशन सा, अवध में राम आए हुई रोशन मेरी गलियां, अवध में राम आए विठो पार घुमाई, विठो पार घुमाई, विठो पार घुमाई, विठो पार
भगवान परमात्म्याची कृपा असली का असा भार तयार होतो. हे तुमचा प्रेमाचा भार तयार झाला. त्याच्या ऋणातून मुक्त व्हावं लागेल. आणि म्हणून अशी असणारी भगवान परमात्म्याचं असणारे हे सुख आपण घ्यायचं आहे जीवनामध्ये.